हा आहे बिरड्याचा मसाला. वालाचं बिरडं हे कोकणातनं आलेलं आपल्या इकडे. अतिशय चविष्ट लागतं, पण त्याची ही चव ही डेव्हलप करावी लागते. सगळ्यांना आवडेलच असं नाही आहे. तर याच्यामध्ये आपण वाटणात भरपूर कांदा, टोमॅटो, ते ओल्यातलं झालं, आलं, लसूण असं घेतो. आणि जो कोरडा मसाला असतो त्याच्यात भरपूर खोबरं, मी सुकं खोबरं घेते. भरपूर खोबरं, एक बडी इलायची, 2-3 आपली हिरवी वेलची सुगंधी, 4-5 लवंगा, भरपूर जिरं, धणे यात घालत नाही. आणि याचं सगळं घालून आता हा मसाला होतो आहे. आणि आपले वाल इकडे दाखवते. हे बघा, याला कोकणाकडे कडवे वाल असं म्हटलं जातं. आणि याचं जे आता हे त्या ग्रेव्हीमध्ये घालून जे आपण शिजवू त्याला बिरडं म्हणतात. याला भरपूर गोळही घालावा लागतो याच्यासाठी, कारण याची चव कडसर असते, थोडी उग्र असते चव. आणि हे सोलणं अतिशय जिकिरीचं असतं. पाण्यात घालून ठेवावं लागतं एक रात्रभर. मग त्याला उपसून ठेवायचं, म्हणजे त्याला असे मोड येतात. आणि मग मोड आल्यानंतर त्याला एक 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 त्याचं ते साल असं काढावं लागतं. आज आमच्या घरची मंडळी अगदी खुश होणार, कारण वालाचं बिरडं अतिशय जीवाच्या जवळचं, खूपच आवडतं. आणि याच्याबरोबर दुसरं काहीही नको, पोळी आणि भात असलं की संपलं. जसं लोक मटण करतात ना, चिकन मटण, मग दुसरं काही लागतच नाही त्यांना, भरपूर पोळ्या आणि भात ते संपलं. तसंच या बिरड्याचं पण आहे. आता हे वाल मी या ग्रेव्हीमध्ये जाऊ देते. आता मी दाखवण्यापुरते हाताने घालते. आता एकदम सगळे घालून देते. तर याला आपण ढवळूया छानपैकी. मग याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं, हळद आणि तिखट मी घातलेलं आहे, पाणी घालायचं छान. आणि त्याला मी साधारण एकच शिट्टी येऊ देते, कारण हे शिजतात तसे, म्हणजे कुकरमध्ये शिजतात लवकर. तसं जर तुम्ही पातेल्यात शिजायला ठेवलं तर थोडासा वेळ लागू शकतो त्याला. याच्यात थोडंसं हे तर भरपूर घालते, कारण हे आटेल. आणि थोडंसं पातळसर आम्हाला जास्त आवडतं. आहा. आणि मग हे शिजून झालं ना की वेळेवरती हिरवी कोथिंबीर घालायची आणि हाणायचं, म्हणजे खायचं. रंग किती सुरेख आलाय. आणि वास तर असा येतो आहे, त्यांना एक टिपिकल वास येतो, फार सुंदर. आता आम्हाला ते आवडतंच, म्हणून त्याचा वासही आम्हाला खूप आवडतो. चला आता आपण याला 1-2 शिट्ट्या आणूया. आता एक झणझणीत शिट्टी आणू. 2 शिट्टी आणल्या ना तर कदाचित लगदा होऊ शकतो त्याचा, सांगता नाही येत. आणि तो लगदा झालेला माझ्या आईला आवडत नाही. हा खरं तर CKP पदार्थ आहे, कारण हे वाल मूळतः कोकणातले. तर आई माझी CKP, त्याच्यामुळे तिला हे सगळे पदार्थ माहिती. आजीमुळे आमच्या ज्यावेळा हे सोलायची ना आजी, त्यावेळा काही वालांमध्ये असं काळं अडकलेलं असायचं, थोडंसं किडकं. तर ती काय करायची, मला आवडत नाही असले प्रकार, पण ती काय करायची, आपला आकडा काढायची. नऊवारी नेसायची माझी आजी, आणि असा आंबाडा आकडे लावून असायचा तिचा. तर तो आकडा काढून ते सगळं काढायची, म्हणजे वाया नाही ना जाऊ द्यायचं. मी टाकून देते. तर दुसरी शिट्टी झाली, तुम्हाला नाही ऐकवली मी, सॉरी. तर हा कुकर मी आता बंद केला आहे. तो उघडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्याचं स्वरूप. आणि आपण त्याच्यावर कोथिंबीर घालूया, आणि मग आमच्याकडच्या मंडळींचे चेहरे बघूया ताटावरती. चला.
मी माझी आई CKP आहे म्हणाले. मी CKP नाही. माझे बाबा कराडे ब्राह्मण आणि हे तेव्हाच्या काळचं यांचं लव्ह मॅरेज. म्हणजे माझी आई आणि तिच्या 4 बहिणी, त्यांचा 1 भाऊ, 5 बहिणी 1 भाऊ, अशी ही भावंडं. आणि AG ऑफिसमध्ये माझे आजोबा तेव्हा नोकरीला होते. परिस्थिती बेताची होती, पण त्यांना शिक्षणाचं खूप वेड होतं. त्याच्यामुळे 5ही लेकरांना आपल्या त्यांनी खूप व्यवस्थित शिकवलं. आईने माझ्या BEd केला आहे, BA आहे ती. आणि त्या काळात तिला DAGPTमध्ये नोकरी मिळत होती, पण वडिलांना ते मान्य नव्हतं. त्यांना वाटलं पोरांना हिने सांभाळावं, संसार करावा, तसा तो तिने खूप नेटाने केला. आणि आज त्यांची वय खूप आहेत. आई माझी 88 वर्षाची आहे, बाबा माझे 90 वर्षाचे होत आहेत. चला आता तुम्हालाही भेटवते. तर आहा, वालाचं बिरड इज रेडी आणि पानं घेतलेली आहेत. चला मंडळी, जेवायला चला. आमच्या CKP मातोश्री येत आहेत. काय शेंगा घेऊन जा ना बाबा, दुपारी खा तुम्ही लोक, तुम्ही मंडळी. अरे ते आत्ता येतील ना, त्यांना काही वेळ नाही लागणार आणि आपल्या आधी जेवून ते जातील. पण चला, तर आमच्या बाबांना विचारते मी त्यांचं बिरड्याविषयीचं मत. बिरड्याविषयीचं मत. आणि ही माझी CKP आई आली आहे. हिला बिरडं अत्यंत प्रिय आहे. लोणच्याकडे वळली वाटतं. आता ते बिरडं असताना तुला लोणचं कशाला हवं आहे? पण अगं, पाल्याचं बिरडं आणि आंब्याचं लोणचं ह्याचं कॉम्बिनेशन फार छान असतं. हे कोकणात प्रसिद्ध आहे का हे सांग. हो, कोकणात निघतात नवीन माल छान, त्याचं सुरेख नारळ घालून बिरडं करतात आणि मस्त ओरपतात. मस्त ओरपतात. जरा जास्त जोरात ओरडले मी. चला मंडळी, आता आमचं बिरड्याचं सुखाचं जेवण होईल. तुम्हाला भेटूया उद्या.